चोरीच्या 20 मोटरसायकल हस्तगत करत अट्टल चोरांना नाशिक शहर पोलिसांनी ठोकल्या बेड्या। नाशिक शहरातून चोरी झालेल्या मोटरसायकल मुंबई नाका पोलीस स्टेशन 11 आणि उपनगर पोलीस स्टेशन 9 अशा एकूण 20 मोटरसायकली अट्टल चोरांना जेरबंद करून मुद्देमाल हस्तगत करत नाशिक शहर पोलिसांनी गुन्हे उघड केले आहेत। याच संदर्भात पोलीस प्रशासनाने प्रसार माध्यमांना सविस्तर माहिती दिली। नाशिक शहरामध्ये व परिसरात चोरीच्या आणि बाईक चोरीच्या घटना दिवसेंदिवस घडत होत्या। त्याच्या अनुषंगाने माननीय CP साहेबांनी, माननीय कर्णिक साहेबांनी त्या गुन्हे उघडकीस आणण्यासाठी अंमलदारांना आणि अधिकाऱ्यांना आणि स्टाफला सर्वांना सूचना दिल्या होत्या। त्याच्या अनुषंगाने बाईक चोरीच्या घटनांचा आपण तपास करत असताना कांदा बटाटा चाळ या ठिकाणी बाईक चोरी गेली होती HF डिलक्स, आणि त्या अनुषंगाने 254/25 हा गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्याचा शोध घेत असताना आपल्याला CCTVच्या आधारे काही गोष्टी उघड झाल्या होत्या। त्याच्यामध्ये एक इसम आपल्याला CCTVमध्ये दिसून आला होता आणि तो हाताने अपंग वगैरे होता। त्याचा आपण वेळोवेळी शोध घेत होतो आणि त्याच्यावर वेळोवेळी आपण ट्रॅप लावत होतो। असा 8-10 दिवस आपण ट्रॅप लावत असताना आपल्याला एका दिवशी तो मिळून आला। मिळून आल्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली असता चौकशी दरम्यान अधिक चौकशी केली तर त्याच्यामध्ये त्याच्याकडून सदरचा गुन्हा त्यांनी कबूल केला होता। त्याच्याकडे जास्त चौकशी केली, पुढे त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने या ठिकाणी 11 गुन्हे म्हणजे 11 बाईक आपल्या हद्दीतून चोरल्याची त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणून चोरल्याची त्यांनी माहिती दिलेली आहे। तर सदर गुन्ह्यामध्ये DBची पूर्ण टीम यांनी माननीय पोलीस निरीक्षक साहेब आणि क्राईम सुधीर पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर व त्याच्यानंतर मालेगाव या ठिकाणी जाऊन 11 या बाईक जप्त केलेल्या आहेत। तर सदरच्या आरोपी याने बाईक ज्या आहेत त्या HF डिलक्स, त्याच्यानंतर CD डिलक्स आणि पॅशन प्रो या गाड्यांना त्यांनी टार्गेट केलेलं होतं की साधारणतः ह्या गाड्या ज्या आहेत की या गाड्यांची चाव्यांची 1 वर्ष 1.5 वर्षांनी झीज होते आणि त्याच्या अनुषंगाने त्याचे लॉक तोडण्यासाठी ते सोप्या होऊन जातात। तर हा आरोपी जो आहे तो सोबत चाव्यांचा गुच्छा वगैरे बाळगत होता आणि तो हाताने अपंग आहे। अपंग असल्या कारणाने त्याच्यावर डाऊट येण्याचा कोणाचा काही संबंध येत नव्हता। त्याच्यामुळे त्याला पकडणं पण तेवढं जिकिरीच होतं, मुश्किल होतं आणि त्याच्यावर संशय पण कोणाचा येत नव्हता। तर याच्या अनुषंगाने एक मुंबई नाका पोलीस ठाण्याने महत्त्वपूर्ण कामगिरी केलेली आहे। तर सदरचे गुन्ह्याची कामगिरी माननीय संदीप कर्णिक साहेब पोलीस आयुक्त, त्याच्यानंतर श्रीमती मोनिका राऊत मॅडम आणि पोलीस ACP साहेब सरकारवाडा नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरोटे साहेब व सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील साहेब यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक समद बेग, तसेच रोहिदास सोनार, पोलीस हवालदार गाडवे, पोलीस अंमलदार समीर शेख, नवनाथ उगले, नाकोडे, आपसुंदे, बोरनारेव, आकाश सोनवणे, दीपक जगदाळे, जुबेर सय्यद, श्रीकांत करपे अशांनी मिळून ही कामगिरी केलेली आहे। मिळून आलेला नव्हता कधी, पण त्यांनी गुन्हे केलेले आहेत यापूर्वीचे। अजून काही गाड्या मिळण्याची शक्यता आहे? अजून पण तपास चालू आहे आणि याच्यामध्ये आणखीन गाड्या मिळण्याची शक्यता आहे। किती दिवसाची कारवाई आहे 11 गाड्यांची? ही आपण 7 दिवसमध्ये ही कारवाई केलेली आहे। एकाच व्यक्तीकडून एकाच व्यक्तीकडून या सगळ्या गाड्या रिकवर झाल्या आहेत। या वेळोवेळी चोरलेल्या गाड्या आहेत आणि त्याच्या अनुषंगाने गुन्हे दाखल झालेले आहेत। काय झालं आता हा कधीच अटक न झाल्यामुळे याची चोरीची डेअरिंग वाढली। हा रेकॉर्डवरती कधीच आलेला नव्हता आणि अपंग असल्यामुळं थोडंसं डाऊट कमी जायचा, म्हणजे जरी परिसरामध्ये दिसून आला तरी त्याच्यावरती तसा संशय जात नव्हता की असा करू शकतो हा। परंतु फुटेजमध्ये क्लिअर आलं होतं की तो एका हाताने अपंग आहे आणि मग त्याचा शोध घेताना आपण सलग 7-8-10 दिवस आहे ना कांदा बटाटा पोहून जो आहे द्वारकेवर त्या ठिकाणी ट्रॅप लावला आणि तो ट्रॅप दरम्यान आपल्याला मिळून आलेला आहे। आरोपी नाशिकचाच आहे का? मालेगावचा एकाच ठिकाणी ठेवलं नाही, वेगवेगळ्या ठिकाणी दिले होते। अजून याच्यामध्ये देखील आरोपी वाढतील आणि गाड्या देखील वाढतील, तपासणी करतात येईल। हो, गाड्या कुठे कुठे गाड्या चोडून विक्रीच करायचा, तो जवळ ठेवत नव्हता, विक्री करायचा, तो स्वस्त किमतीमध्ये विक्री करायचा। नाशिक पोलीस आयुक्तालयाअंतर्गत
उपनगर पोलीस स्टेशनचे आमचे PI शिरसाट साहेब आणि त्यांच्या अंतर्गत DB टीमनं एक चांगली कामगिरी केलेली आहे, ज्याच्यामध्ये मोटरसायकल चोरी करणारी गँगच म्हणता येईल, कारण त्याच्यामध्ये एक विधी संघर्षग्रस्त बालक आहे आणि त्याचा चुलता एक आहे. असे 2 त्याच्यात आरोपी आहेत आणि त्यांच्याकडून एकूण 9 मोटरसायकल्स त्या ठिकाणी रिकवर करण्यात आलेले आहेत. सदरचा जो यातला विधी संघर्षग्रस्त बालक आहे त्याच्या जो चुलता आहे तो चुलता त्याच्याकरवी या चोऱ्या करायचा. याच्यामधल्या अद्याप तो आपल्या 4 मोटरसायकल ज्या आहेत त्याच्या संदर्भात गुन्हे जे आहेत ते नाशिक आयुक्तालयाअंतर्गत वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला दाखल आहेत. यामधला उपनगरला एक आहे, इंदिरानगरला एक आहे आणि उर्वरित अजून 5 मोटरसायकलच्या बाबतीत नेमके कुठे गुन्हे दाखल आहेत किंवा त्या संदर्भात काय आहे त्याची पुढची कायदेशीर कारवाई आम्ही करत आहोत. मात्र सदरची चांगली कामगिरी केल्याबद्दल आमचे PI शिरसाट साहेब, आमचे DBचे PSI आणि त्यांची सर्व टीम आणि विशेषतः ही जी इन्फॉर्मेशन ज्यांना मिळाली ते आमचे पोलीस कॉन्स्टेबल जयंत शिंदे यांचं देखील आम्ही त्या ठिकाणी अभिनंदन करतो, कौतुक देखील करतो आणि त्यांना व्यवस्थित रिवॉर्ड देखील त्या ठिकाणी देण्यात येईल. थँक्यू. चुलत्याचं नाव काय? त्याचं नाव आहे सलीम हुसेन पठाण, पण तो अजून काय आहे की तो अरेस्ट व्हायचा आहे.